सुभाषजी राजोळे, ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील, उपाध्यक्ष सोनवणेजी, नाना भोसले, बापू पोद्दार, वकील साहेब, विजय कुमारजी, जळगडेजी, मधुकरराव यादव, गायकवाड साहेब, हराळकरजी, सर्व जमलेले कार्यकर्ते व सन्माननीय व्यासपीठ, आज खरंच त्या काँग्रेस ऑफिसला जिवंतपणा आल्यासारखं वाटतं. सर्व कार्यकर्ते म्हणजे विदिन शॉर्ट 2 दिवसाच्या नोटीसवर अध्यक्षाने सगळ्यांना फोन करून सांगितलं आणि बऱ्यापैकी कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते मी म्हणतो की इथं जमा झाले. असंच खेळमेळीचं वातावरण आपल्याला ठेवायचं आहे. आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 2-3 ठराव जे घेतले आहेत त्यांना अनुमोदन दिले आणि सगळ्या कार्यकर्त्यांना त्याला संमती आहे असं मी समजतो. नुकतंच लोकसभेचे इलेक्शन झालंय, त्यामध्ये आपल्या आघाडीचा एकजूटपणा आणि काँग्रेस कार्यकर्त्याचा एकजूटपणा आणि पक्षाचा एकजूटपणा हा दिसून आला आणि आपले उमेदवार ओमराजे निंबाळकर प्रचंड मताने निवडून आले. त्याला सगळ्याच पक्षाची साथ होती. खरं तर लोकसभेच्या अगोदर विरोधकातर्फे म्हणजे भाजपतर्फे असं वातावरण निर्माण केलं की आता काँग्रेस संपली आहे, काँग्रेसमध्ये कोण नेता नाहीत, कार्यकर्ते नाहीत. पण राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा करून काँग्रेस काय आहे आणि काँग्रेस कुणाच्या मनात आणि काँग्रेस कशी वागते, कुठल्या विचाराचा पक्ष आहे हे लोकांना दाखवून दिलं. काँग्रेस हे जनमानसामध्ये आहे, गरिबांचे आहे, पुरोगामी पक्ष आहे, शेतकऱ्याचा पक्ष आहे. हे या इलेक्शनमधून हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. तरी आता कुणीही काँग्रेस पक्षाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही किंवा हिणवणार नाही. ज्यांना पप्पू म्हणून संबोधलं जात होतं त्या पहिल्याच लोकसभेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते आपले राहुल गांधी काय ताकदीचे आहेत आणि त्यांनी काय ताकद दाखवून दिली हे त्यांच्या भाषणावरून लक्षात आलं. त्यांचं भाषण एवढं गाजलं ते मी तर म्हणतो पहिला विरोधी पक्षनेता असं की जितक्या खंबीरपणे ते लोकसभेत आपलं पक्षाचं मत मांडलंय आणि या देशाचे काही प्रश्न जे आहेत ते मांडले. त्यांनी मध्यंतरी त्यांना मोदींना उठून हे थांबावं भाषण, शाळासुद्धा म्हणाले की आम्हाला प्रोटेक्शन द्या, इथपर्यंत त्यांना म्हणजे ते भाषण लागलं. ही खरी ताकद त्यांची तर आहेच, राहुल गांधी नाही असं नाही. प्रियंका गांधी, राहुल गांधी, खरगेजी, देश पातळीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्य पातळीवर काँग्रेस ज्येष्ठ नेते त्या सर्वांनी प्रयत्न केल्यामुळं ह्या काँग्रेस पक्षाला एवढं यश मिळालं आहे. मी तर म्हणतो एक नेतृत्व रेष आहे, पण त्यापेक्षा ते सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, तळागाळातले जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळं हा काँग्रेस पक्ष जिवंत आहे. आता आपल्या तालुक्याचा इतिहास जर पाहिला तर 1952 पासून यादवनी जे सांगितलं मधुकरांनी की काँग्रेस पक्षाकडे जास्तीत जास्त काळ विधानसभेचे आमदार म्हणून राहिलेले आहेत. पहिल्यापासून हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तालुकाच नाही तर उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विधानसभा असो, लोकसभा असो किंवा जिल्हा परिषद असतील, बँक असतील, सरकार क्षेत्रातले जे संस्था आहेत त्या संस्थेत कायम आतापर्यंत हे काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं उमर तालुक्यात असं म्हणणं आहे की हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडून आपल्याला ठेवायचा आहे आणि उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी ही सर्व जनमानसाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची तळमळीची इच्छा आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आम्ही मध्यंतरी काळात दिलीपराव देशमुखला भेटलो, ज्येष्ठ नेत्यांना भेटलो, पृथ्वीराज चव्हाणांना भेटून आम्ही आपल्या तालुक्यातलं काय राजकारण चाललंय किंवा काही परिस्थिती कल्पना त्यांना दिलेली आहे. तेही आपल्याकडं काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळण्यात येऊन प्रयत्न करतील. हा विषय झाला तर मी कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो की कार्यकर्त्यांनी कुठल्या खचून जायचं नाही. लोकसभा तर एक ट्रेलर आहे, खरं पिक्चर पुढं आहे. विधानसभा आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे आणि सरकारी संस्थेतल्या इलेक्शन आहे. त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी ही ताकद दाखवून द्यायची आहे. हे आता जे काँग्रेस पक्षात जे शिल्लक आहेत लोक व्यासपीठावर आहेत, तुम्ही जमलेले आहात, ही खरं काँग्रेस प्रेमी लोक आहेत आणि हीच काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे. काँग्रेस पक्ष हा सागरासारखा आहे. 2-4 तांबे कमी झाले म्हणून सागरातलं पाणी कमी होत नाही किंवा सागरात पाणी आलं म्हणून सागराला सामावून घेण्याची क्षमता त्यात आहे. तसाच हा काँग्रेस पक्ष आहे. 2-4 लोक गेले म्हणून काँग्रेस पक्ष काही कमी होणार नाही किंवा काही जास्त लोक आले म्हणून पण काँग्रेस पक्ष त्यांना सामावून घेण्याची ताकद पण ह्या पक्षामध्ये आहे. हा काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे. स्वातंत्र्य काँग्रेसमुळे मिळालं आणि कोणीही असं समजून की काँग्रेस संपली. कार्यकर्ते मनोधैर्य तुम्ही अजिबात खचून घेऊ नका. मी पहिल्या मिटिंगमध्ये इथं सांगितलं की काँग्रेसचं भविष्य उज्ज्वल होतं आहे, राहणार आहे. हे आता लोकसभेच्या दृष्टीनं आपल्याला माहिती झालं आहे. विधानसभेत पण आपल्या आघाडीचं सरकार इथं आणायचं आहे. त्या दृष्टीनं सर्व कार्यकर्त्यांनी तळमळीनं प्रयत्न करायचा. जो कोणी उमेदवार
पक्षाच्या स्थितीतील आपल्याला त्यांचं मनापासून आपल्याला काम करायचं आहे. गायकवाड साहेबांनी उत्तमपणे मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. कार्यकर्ता या नावाच्याच खरं तिची व्याख्या आहे, कार्य आणि करता. तुम्ही काम केलात तरच तुम्हाला लोक मतदान करतील किंवा तुमचं लोक ऐकतील. त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यानं काँग्रेसच्या ते प्रत्येक सामान्य लोकांचं गोरगरिबाचं शेतकऱ्याचं हे काम केलं पाहिजे. आता सरकार इथं राज्य सरकार आपलं नाही, पण पुढं सरकार येणार आहे हे मी 100% सांगतो. आघाडीचं सरकार हे 100% पुढच्या काळात येणार आहे. त्या दृष्टीने आपण आतापासून कामाला लागूया. प्रत्येक गावातले जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्याला विचारून घेऊन एक प्रकार पुढं घेऊन जायचं आहे, हा विचार सांगतो आणि मी माझं 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे समन्वयक श्री महेशजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे.